विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग फर्स्टमधील तिसऱ्या चॅप्टरचा अभ्यास करूयात, ज्याचं शीर्षक आहे अंडर रायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स. हे अंडर रायटर्स शेअर मार्केटमध्ये कार्यरत असतात आणि ज्या नव्यानं स्थापन झालेल्या कंपन्या असतात किंवा जुन्या कंपन्या असतात त्यांचे शेअर्स आणि डिबेंचर्स विकून देण्याची हमी घेतात. एका विशिष्ट पिरियडमध्ये विकून देण्याची हमी घेतात आणि जर पब्लिकनं शेअर्स आणि डिबेंचर्स विकत घेतले नाहीत, ते शॉर्ट सबस्क्रिप्शन असतं, ते शेअर्स आणि डिबेंचर्स स्वतःकडं ठेवून घेऊन त्या संबंधित कंपनीला भांडवलाचा पुरवठा करतात. ॲन अंडररायटर इज अ गॅरंटर. अंडररायटर म्हणजे गॅरंटर आहे, हमी देणारा आहे. ही गॅरंटीज द सेल ऑफ शेअर्स ऑर डिबेंचर्स विदिन अ सर्टन पिरियड. तो त्या कंपनीला एका विशिष्ट पिरियडमध्ये शेअर्स आणि डिबेंचर्स विकून देण्याची हमी देतो. शेअर्स ऑर डिबेंचर्स नॉट टेकन अप बाय द पब्लिक आर टेकन अप बाय द अंडररायटर. जे शेअर्स आणि डिबेंचर्स कंपनीने विक्रीला काढलेले आहेत, ते शेअर्स आणि डिबेंचर्स जर पब्लिकनं खरेदी केलेले नाहीत तर ते स्वतःकडं ठेवून घेण्याची हमी हे अंडररायटर देतात. हीज रिस्पॉन्सिबिलिटी इज लिमिटेड टू शॉर्ट सबस्क्रिप्शन. त्याची जबाबदारी ही जे शेअर्स आणि डिबेंचर्स विकले जात नाहीत, शॉर्ट सबस्क्रिप्शनमध्ये येतात, तेवढ्यापुरती मर्यादित असते. दस अंडररायटिंग इज ॲन इन्शुरन्स अगेन्स्ट शॉर्ट सबस्क्रिप्शन. म्हणजे अंडररायटिंग हा दुसरं काही नसून जे शॉर्ट सबस्क्रिप्शन येतं त्याच्या अगेन्स्टमध्ये इन्शुरन्स आहे. तर असे अंडररायटर्स भांडवल उभारणीसाठी नवीन कंपन्यांना मदत करतात. त्यामध्ये पुढील पार्ट बघूयात आपण. अंडररायटिंग कमिशन. या कार्यासाठी या अंडररायटरला त्या संबंधित कंपनीकडून कमिशन प्राप्त होतं. ते किती प्राप्त होतं? मॅक्झिमम ऑफ 5% ऑफ द इश्यू प्राईस ऑफ शेअर्स. हे जे त्यांना कमिशन मिळतं ते कमिशन त्या शेअर्सच्या इश्यू प्राईस 5% जास्त असू नये. त्यानंतर डिबेंचरची जर विक्री करून देण्याची त्यांनी हमी घेतली असेल तर ते कमिशन मॅक्झिमम 2.5% म्हणजे 2.5% जास्त असू नये असा नियम आहे, असा दंडक आहे. तर अशा पद्धतीने या प्रमाणामध्ये त्यांना कमिशन प्राप्त होतं. आता इथं कमिशन कसं प्राप्त होतं? इट शुड बी नोटेड दॅट द कमिशन इज ऑन एंटायर अमाऊंट अंडर रिटन नॉट जस्ट द शॉर्ट सबस्क्रिप्शन. यांना ह्या प्रमाणामध्ये कमिशन मिळतं, परंतु ते कमिशन त्यांना शॉर्ट सबस्क्रिप्शनवर मिळत नाही. तर त्यांनी जेवढे शेअर्स अंडर रिटर्न केलेले आहेत तेवढ्या शेअर्सच्या डिबेंचरच्या अमाऊंटवर त्यांना ते कमिशन मिळतं. जर लकीली समजा पब्लिकनं सर्वच्या सर्व शेअर्स खरेदी केले तरी अंडररायटरला त्यांनी जेवढे शेअर्स आणि डिबेंचर्स अंडर रिटर्न केलेले आहेत तेवढ्या शेअर्सच्या अमाऊंटवर कमिशन मिळतं. त्यांना कुठलाही शेअर्स आणि डिबेंचर स्वतःकडं ठेवून घ्यावा लागत नाही, तरीही त्यांना अंडर रिटर्न केलेल्या पूर्ण अमाऊंटवर कमिशन प्राप्त होतं. यानंतर पुढचा पार्ट आहे फुल अँड पार्शल अंडर रायटिंग. ज्या कंपन्या शेअर्स आणि डिबेंचर्स विक्रीला काढतात त्या संदर्भामध्ये जर अंडर रायटिंगनं त्यांचे फुल शेअर्स आणि डिबेंचर्स विकून देण्याची हमी घेतलेली असेल तर त्यावेळेस त्याला फुल अंडर रायटिंग म्हणतात. आणि ज्या वेळेस या कंपन्यांनी शेअर्स आणि डिबेंचर्स जे विक्रीला काढलेले आहेत त्याच्यापैकी काही पार्ट म्हणजे 50%, 60%, 80% असा जो पार्ट आहे तेवढा पार्टच विकून देण्याचा त्यांनी हिस्सा उचललेला असेल, हमी दिलेली असेल तर त्यास पार्शल अंडर रायटिंग असे म्हणतात. ह्या अंडर रायटिंगच्या बिझनेसमध्ये जर समजा
त्या भांडवल उभारणीची राशी मोठी असेल, शेअर्स आणि डिबेंचर्सची विक्रीची राशी मोठी असेल, तर त्यावेळेस एखाद्या कंपनीचे शेअर्स आणि डिबेंचर्स विकून देण्यासाठी 2 or more अंडररायटर्स एकत्र येतात. 2 किंवा 3 किंवा 4 अंडररायटर्स एकत्र येतात आणि ते शेअर्स आणि डिबेंचर्स त्या कंपनीचे विकून देण्याची हमी घेतात, अंडर रिटर्न करतात. मग त्यावेळेस जे शॉर्ट सबस्क्रिप्शन येतं त्यामध्ये प्रो रेटा बेसिसवर त्यांना ते शिल्लक राहिलेले शेअर्स वाटप केले जातात. त्या शेअर्सची अमाऊंट त्या अंडररायटर्सना संबंधित कंपनीकडे पेड करावी लागते. त्यानंतर पुढील पार्ट बघूयात, सब अंडररायटिंग. जर समजा एखाद्या अंडररायटरला वाटलं की या एखाद्या एक्स नावाच्या कंपनीचे शेअर्स आपण विकून देण्याची जी हमी घेतलेली आहे ती जी राशी आहे ती मोठी होते आणि आपल्याला झेपणार नाही, रिस्क जास्त होते असं वाटत असेल, तर त्यावेळेस हा मेन अंडररायटर सब अंडररायटरला आपल्या त्या बिझनेसमध्ये अरेंज करतो आणि तो आपण विकून देण्याची जी शेअर्सची हमी घेतलेली आहे त्याच्यापैकी काही हिस्सा सब अंडररायटरला देतो. आणि ज्या वेळेस असा मेन अंडररायटर सब अंडररायटरची मदत घेतो त्यावेळेस ती संबंधित कंपनी त्या मेन अंडररायटरला एक आणखीन थोडं वेगळं कमिशन प्रदान करते, देते. त्याला ओव्हर रायडिंग कमिशन म्हणतात. ते त्या मेन अंडररायटरला प्राप्त होतं. त्यानंतर पुढील पार्ट आहे अंडररायटर्स अकाउंट. हा जो अंडररायटर आहे एक बिझनेसमॅन आहे, त्याचा तो बिझनेस आहे आणि त्याला जाणून घ्यायचं असतं की एखाद्या कंपनीचे शेअर्स आणि डिबेंचर्स विकून देण्याची हमी घेण्याचा जो आपण व्यवसाय केलेला आहे त्यामध्ये आपणास किती नफा झाला, किती तोटा झाला, या संदर्भामध्ये तो अंडररायटर्स अकाउंट ओपन करतो. आणि हे अंडररायटर्स अकाउंट प्रत्येक व्यवहारासाठी सेपरेट ओपन केलं जातं, वेगळं ओपन केलं जातं. त्यानंतर पुढील पार्ट आहे हे अंडररायटर्स अकाउंट क्लोज करताना ह्या अंडररायटर्सकडं शेअर्स और डिबेंचर्स ऑन हँड ॲट द एंड, म्हणजे अकाउंट क्लोज करताना त्याच्याकडं हे शेअर्स आणि डिबेंचर्स किती प्रमाणामध्ये शिल्लक आहेत हे शोधून काढावं लागतं आणि त्याची व्हॅल्यू कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच एवर इज लेस जी असेल त्या आधारे या अंडररायटर्स अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला ती मेन्शन करावी लागते. म्हणजे एखाद्या व्यवहारामध्ये जर मार्केट प्राईस उपलब्ध करून दिलेली असेल, मार्केट प्राईस उपलब्ध करून दिलेली असेल, त्यावेळेस त्याची कॉस्ट प्राईस शोधून काढावी लागते आणि त्याची तुलना मार्केट प्राईससोबत करून विच एवर इज लेस असलेली अमाऊंट ह्या अंडररायटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावी लागते. त्यासाठी फॉर्म्युला आहे कॉस्ट प्राईस पर शेअर काढण्याचा किंवा पर डिबेंचर्स काढण्याचा. हे जे अंडररायटर्स अकाउंट आहे त्या अंडररायटर्स अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल डेबिट्स त्यामधून मायनस करावयाचे आहेत टोटल क्रेडिट्स एक्सक्लुडिंग सेल्स प्रोसीड्स, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल, परंतु त्यामध्ये त्या संबंधित अंडररायटरनं त्याचे शेअर्स आणि डिबेंचर्स जे विकलेले आहेत त्याची राशी एक्सक्लूड करायची, घ्यायची नाही आणि मग शिल्लक राहिलेली राशी या ठिकाणी घ्यायची. टोटल डेबिट्समधून टोटल क्रेडिट्स लेस करायचे आणि आलेली राशी लिहायची, भागिले डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स टेकन अप. त्या संबंधित अंडररायटरनं अंडर रिटर्न केलेले नंबर ऑफ शेअर्स, टोटल नंबर्स, त्यामधून मायनस करायचे नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर्ड टू सब अंडररायटर आणि त्याच शेअर्समधून सब अंडररायटरला जेवढे शेअर्स विकण्यासाठी त्यासोबत अरेंजमेंट केलेली आहे, त्याची मदत घेतलेली आहे, तेवढे शेअर्स लेस करायचे आणि आलेली अमाऊंट या ठिकाणी राहायचं, त्याचे कॅल्क्युलेशन करायचं आणि ती असेल मग राशी कॉस्ट प्राईस पर शेअर. आणि ह्या राशीची तुलना होईल मार्केट प्राईससोबत. कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच एवर इज लेस आणि ती व्हॅल्यू अंडररायटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला
शिल्लक राहिलेल्या शेअर्ससमोर नोंदवायची. यानंतर शेवटी मग अंडररायटर्स अकाउंटमध्ये द डिफरन्स बिटवीन द टू साइड्स ऑफ अंडररायटिंग अकाउंट रिप्रेझेंट्स आयदर प्रॉफिट और लॉस. इट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अंडररायटर्स अकाउंटमधला जो डिफरन्स येईल तो डिफरन्स दर्शवेल की त्या व्यवहारामध्ये त्याला प्रॉफिट झाला किंवा तोटा झाला आणि ती राशी मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या चॅप्टर संदर्भातले इंट्रोडक्शन आणि थेरॉटिकल जो भाग आहे, जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आवश्यक आहे, तो आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. यानंतरच्या पिरियडमध्ये आपण या अंडररायटर्स अकाउंटवर अंडररायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स या चॅप्टरवर प्रॉब्लेम पाहूयात. थँक्यू. सी यू अगेन.